मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण स्टार्ट करत आहोत इयत्ता 9वीचा रियल नंबर्सचा सेकंड व्हिडिओ लेक्चर. आणि यामध्ये तुम्हाला आज पाहायचं आहे टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन पी अपॉन क्यू फॉर्म. याच्या आधीच्या तासामध्ये आपण पाहिलेलं आहे जसं की रॅशनल नंबर कशाला म्हणायचे, रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म काय असतो. आपण पाहिलं की रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म हा दोन प्रकारे पाहायला भेटतो. एक म्हणजे टर्मिनेटिंग फॉर्म ऑफ डेसिमल फॉर्म आणि दुसरा येतो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता दिलेला जो फ्रॅक्शन फॉर्म असतो किंवा पी अपॉन क्यू फॉर्म असतो त्याला आपण डिव्हिजनच्या मदतीनं डेसिमल फॉर्ममध्ये सहजासहजी कन्वर्ट करू शकतो. पण आता आजच्या तासामध्ये आपण बघणार आहेत की जर एखादा रिकरिंग असणारा डेसिमल फॉर्म जर तुम्हाला दिला असेल तर त्याला पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे. एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल 0.7 रिकरिंग इन अ पी अपॉन क्यू फॉर्म. म्हणजे 0.777 हा रिकर होणारा जो डेसिमल फॉर्म आहे, रॅशनल नंबर आहे, या रॅशनल नंबरला आपल्याला पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण एक काम या ठिकाणी करणार असतो की दिलेला जो भी काही रिकरिंग स्वरूपाचा डेसिमल फॉर्म आहे त्याच्यासाठी एक व्हेरिएबल x आपण कन्सिडर करणार आहोत. देयरफॉर असं मी या ठिकाणी म्हणन लेट x इज इक्वल टू 0.777 ह्यालाच आपण पहा 0.7 रिकरिंग असं या ठिकाणी लिहितो. यानंतर आता किती डिजिट रिकर होत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. तर किती डिजिट रिकर होत आहेत, फक्त एकच डिजिट त्या ठिकाणी रिकर होतोय. एक डिजिट जर रिकर होत असेल तर आपण ह्या इक्वेशनला 10 ने मल्टिप्लाय करायचं आहे. दोन डेसिमल जर रिकर होत असतील किंवा दोन डिजिट जर रिकर होत असतील तर अशा वेळेस आपण 100 ने मल्टिप्लाय करायचं हे आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पाहणार आहे. आणि तीन डिजिट जर रिकर होत असतील तर आपण 1000 ने अशा पद्धतीनं मल्टिप्लाय करायचा हा रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर चला इथं मग आता आपण 10 ने मल्टिप्लाय करू. तर 10 ने मल्टिप्लाय केलं तर हे होईल 10x दॅट इज इक्वल टू, आता हा जो डेसिमल फॉर्म आहे याला जर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर इथं होईल 7.7 रिकरिंग. आलंय लक्षात सगळ्यांच्या. तर पहा पहिलं जे इक्वेशन आहे तुमचं x इज इक्वल टू 0.7 रिकरिंग, याला आपण 1 म्हणू. आणि 10 ने मल्टिप्लाय करून मिळालेलं जे इक्वेशन आहे त्याला आपण 10x इज इक्वल टू 7.7 रिकरिंग, याला आपण इक्वेशन 2 या ठिकाणी म्हणू. आता एक महत्त्वाची गोष्ट काय करायचं आहे तर 2 मधून फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे. तर पहा इथं मी शॉर्टली सांगतोय 2 - 1 हे आपण या ठिकाणी करणार आहे. मग काय होईल तर 10x - x इज इक्वल टू 7.7 रिकरिंग मायनस 0.7 रिकरिंग. अशा प्रकारे आपल्याला इथं सबट्रॅक्शन भेटेल. आता ही वजाबाकी सगळ्यांना येते. 10x - x किती होईल, that is 9x which is equal to 7. हे रिकरिंग 0 होऊन जाईल आणि 7 या ठिकाणी शिल्लक राहील. फायनली हा 9 आपण इकडे घेऊ. therefore x is equal to 7/9 हा आहे आपल्या 0.7 रिकरिंग या डेसिमल फॉर्मचा p अपॉन q फॉर्म. म्हणून मी इथं फायनली असं या ठिकाणी लिहितो. therefore 0.7 रिकरिंग इज इक्वल टू that is 7/9 हे आपण असं लिहू शकतो. तर चला आणखीन एक सोपं एक्झाम्पल या ठिकाणी करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला जो रिकरिंग डेसिमल असतो तो आपल्याला पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा असतो. आता पहा इथे एक नंबर तुम्हाला दिलेला आहे. एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल 7.529 म्हणजे हे जे नंबर आहे 529 हे 3 डिजिट रिकर होत आहेत. मग अशा वेळेस मी मगाच म्हटलेलं आहे तुम्हाला की ज्या वेळेस 3 डिजिट रिकर होत असतील तर आपण कितीने मल्टिप्लाय करायचं असतं 1000 ने. ते आपण ह्यामध्ये पाहून घेऊ. तर सगळ्यात सुरुवातीला पहिली गोष्ट लेट तुम्हाला जो दिलेला नंबर आहे त्याच्यासाठी x कन्सिडर करायचा आहे. x इज इक्वल टू 7
529, 529 and so on can be written 7.529 recurring. हे रिकर होत आहे. आता याला आपण इक्वेशन 1 म्हणू. आता इक्वेशन 1 मध्ये 3 डिजिट रिकर होत आहेत, म्हणून आपण ह्या इक्वेशनला 1000 ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो मल्टिप्लाय 1000x इज इक्वल टू, आता पहा याला 1000 ने मल्टिप्लाय केलं तर डेसिमल इथं जाईल. सो 7529.529 अशा प्रकारे हे येईल. दॅट इज रिकरिंग. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता मगाच्या नियमाप्रमाणे 2 - 1 या ठिकाणी करू. सो 1000x - x that is equal to 7529.529 minus 7.529 अशा प्रकारे आपण सबट्रॅक्शन या ठिकाणी मांडलेलं आहे. आता सबट्रॅक्शन मध्ये इथं राहील 999x and that is equal to, आता हा पार्ट दोन्ही मध्ये 0 होईल. 9 - 7 या ठिकाणी तुम्हाला होईल 2, then 2, 5 and 7. आता पहा फायनली हे 999 आपल्याला इकडे डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं आहे. therefore x is equal to 7522 divided by 999 अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. आता यामध्ये आणखीन एक काम करता येतं काय, तर आपण जर समजा याला सिम्प्लिफाय करू शकत असू कॉमन फॅक्टरने डिवाइड करून, तर ते तुम्ही करू शकता. तर हे इथं सिम्प्लिफाय होणार नाही. सो दिस इज युअर फ्रॅक्शन फॉर्म. म्हणून आपण इथं असं लिहिणार आहे. therefore 7.529 recurring which is equal to 7522 divided by 999. तर अशा पद्धतीनं हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये असलेले एक्झाम्पल सोडवणार आहेत. पहा सगळ्यांनी, हे एक्झाम्पल एकदम सिंपल आहेत, सोपे आहेत आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. तर जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो यामध्ये काय सांगितलंय पहा. क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. म्हणजे तुम्हाला काही फ्रॅक्शन दिलेले आहेत. पहा हे तुमचा एवढा क्वेश्चन आहे तुमचा. हा फ्रॅक्शन तुम्हाला सॉल्व करायचा आहे डेसिमल फॉर्म मध्ये लिहून. त्यामध्ये तो डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग येतोय का नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप येतोय हे तुम्हाला तिथं सांगायचं आहे. तर चला मग फर्स्ट क्वेश्चन मध्ये पहा. 13/5 त्यामध्ये 13 ला आपण 5 ने डिवाइड केल्याच्या नंतर 2.6 अशा प्रकारे उत्तर येईल. तर हा कसला आहे, इट इज अ टर्मिनेटिंग टाइप चालेला आहे. 2/11 यामध्ये पहा आपण 2 ला 11 ने डिवाइड केलं तर 0.181818 अशा प्रकारे 1 आणि 8 हे डिजिट रिकर होत आहेत. म्हणजे ऍक्च्युअली हा काय आहे 0.18 रिकरिंग 18 रिकरिंग. तर हा आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग स्वरूपाचा आलेला आहे हा. नंतर आहे 29/16. आता याचा डेसिमल फॉर्म पहा 1.8125. हा इथं स्टॉप झालेला आहे डिव्हिजन. याचा अर्थ हा जो आलेला आहे हा टर्मिनेटिंग स्वरूपाचा आहे. टर्मिनेटिंग. नाव द 17/125 मध्ये पहा 125 ने आपण 17 ला जर डिवाइड केलं तर 0.136 इथं हे डिव्हिजन स्टॉप होत आहे. याचा अर्थ हा देखील फ्रॅक्शन टर्मिनेटिंग स्वरूपाचा आहे. टर्मिनेटिंग रॅशनल नंबर. नाउ 11/6 it is equal to 1.8333. that means 3 हा डिजिट रिकर होतो आहे. सो वी राइट 1.83 रिकरिंग. तर इथं कसं आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग
अशा स्वरूपाचा हा रॅशनल नंबर आलेला आहे. लागलीच आपण सेकंड क्वेश्चन बघत आहोत. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन अ डेसिमल फॉर्म. आता तुम्हाला काही फ्रॅक्शन फॉर्म मध्ये रॅशनल नंबर दिलेले आहेत आणि ह्या रॅशनल नंबरला आपण डेसिमल फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. तर चला पहा. 127/200 दॅट इज इक्वल टू, आता ह्याला जर मी डिवाइड केलं तर हे येत आहे 0.635. तर हा आहे तुमचा डेसिमल फॉर्म. सेकंड एक्झाम्पल मध्ये 25/99. यामध्ये पहा हे डिव्हिजन आपण ज्यावेळेस 25 ला 99 ने डिवाइड करू तर 0.252525 अशा प्रकारे येत आहे. सो दिस इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग स्वरूपाचं आलंय. हे पहिलं एक्झाम्पल आपलं टर्मिनेटिंग फॉर्मचं आहे. थर्ड एक्झाम्पल मध्ये पहा 23/7. यामध्ये 3.28571428545714. दॅट मीन्स या डेसिमल फॉर्म मध्ये 3 पॉइंट नंतर 285714 हे जे डिजिट आहेत हे रिकर व्हायला लागलेले आहेत. सो दिस इज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. After that 4/5 is equal to that is 0.8. सिंपल आहे. यामध्ये आपण टर्मिनेटिंग फॉर्म तुम्हाला भेटलेला आहे डेसिमल फॉर्म. 17/8 मध्ये पहा 2.125. दिस इज टर्मिनेटिंग अगेन. Now see the last question of this practice set, that is write the following rational numbers in a P/Q form. म्हणजे तुम्हाला काही रॅशनल नंबर हे डेसिमल फॉर्म मध्ये दिलेले आहेत. आता हे डेसिमल फॉर्म मधले रॅशनल नंबर्स आपल्याला P/Q फॉर्म मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्ट करायचे आहेत, बदलायचे आहेत. तर त्याची मेथड आपल्याला माहिती आहे. चला पाहू. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलाय 0.6 रिकरिंग. आता 0.6 रिकरिंग मध्ये एकच डिजिट आहे 6 जो रिकर होत आहे. आणि मग याला मी सुरुवातीला असं लिहीन, लेट x is equal to 0.6 recurring. Let this is a equation number 1. आपण याला इक्वेशन 1 देणार आहे. आता एक डिजिट जर रिकर होत असेल तर 10 ने मल्टिप्लाय करा. Therefore 10x is equal to 6.6 recurring. This is equation number 2. आता पहा 2 minus 1 करूच. So 10x minus x is equal to 6.6 recurring minus 0.6 recurring. Therefore 9x is equal to that is 6. So x is equal to 6/9 and x is equal to, आता इथं पहा 6/9 आल्याच्या नंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की इथं आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो 3 ने डिवाइड करून. तर मग 3 ने डिवाइड केल्यानंतर 3 2 6, 3 3 9. Therefore आपलं जे आन्सर आहे म्हणजे 0.6 रिकरिंगचा जो फ्रॅक्शन फॉर्म आहे, डेसिमल फॉर्म आहे, दॅट इज 2/3. हा लक्षात ठेवायचा आहे. इट्स अ व्हेरी सिंपल एक्झाम्पल. चला लगेच आपण सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहेत. सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलाय 0.37 रिकरिंग. 37 रिकर होत आहे. 2 डिजिट रिकर करणारे आहेत तिथं. म्हणून मग x is equal to 0.37 रिकरिंग असं आपण लिहिलं. याला इक्वेशन नंबर 1 या ठिकाणी म्हणणार आहे. 10 आता 10 ने न मल्टिप्लाय करता 2 डिजिट जर रिकर होत असतील तर आपण 100 ने मल्टिप्लाय करू. Therefore 100x is equal to 37.37 रिकरिंग इक्वेशन नंबर 2 आहे. आता 2 इक्वेशन मधून 1 इक्वेशन हे सबट्रॅक्ट करून टाकू. सो 2 minus 1 केल्यानंतर 100x minus x is equal to 37.37 रिकरिंग minus 0.37 रिकरिंग. याचा आन्सर काय यायला पाहिजे, दॅट इज 37 आणि इकडे 99x. Therefore x is equal to 37/99. तर अशा पद्धतीनं आपल्याला आन्सर भेटलेला आहे 37/99. तर यामध्ये आपण फायनली म्हणू 0.37 रिकरिंग इट इज इक्वल टू 37/99.
तर हे तुमचं आन्सर आलेलं आहे. आफ्टर दिस वी हॅव द थर्ड क्वेश्चन. आता थर्ड क्वेश्चन जो आहे तो इथं आहे का. थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3.17 रिकरिंग असंच दिलेलं आहे, म्हणजे याच पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. सो लेट x इज इक्वल टू 3.17 रिकरिंग, दॅट इज इक्वेशन नंबर 1. किती डिजिट रिकर होत आहेत? 2 डिजिट. तर कितीने मल्टिप्लाय करू? 100 ने. देयरफॉर 100x is equal to 317.317 recurring, that is equation number 2. पहा काय भेटले आपल्याला? 100x is equal to 317.17 recurring. आता 2 इक्वेशन मधून 1 सबट्रॅक्ट करा. सो 100x minus x, that is equal to 317.17 recurring minus 3.17 recurring. आता हे सबट्रॅक्शन करत असताना पहा 100x minus x, that is 99x, आणि हे सबट्रॅक्शन करताना हा पार्ट 0 होतोय. 17 minus 3 जर केला आपण किंवा 7 minus 3 करा, that is 4 1 3 अशा प्रकारे. आणि फायनली x is equal to 314/99. Now this is your answer. Therefore 3.17 recurring, it is equal to 314/99. So this is the answer. Now move on the fourth example, that is 15.89 recurring. आता 2 डिजिट रिकर होत आहेत. फर्स्ट तर आपण काय करू? लेट x is equal to 15.89 recurring असं कन्सिडर करू. इक्वेशन नंबर 1 म्हणू याला. आता 2 डिजिट रिकर होत असतील तर मगाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे 100 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करा. देयरफॉर 100x is equal to 1589.89 recurring, that is equation number 2. आता पहा दोघांचं सबट्रॅक्शन करू. 2 minus 1 या ठिकाणी करणार आहेत. तर 100x minus x is equal to 1589.89 recurring minus 15.89 recurring. आता हे रिकरिंग या ठिकाणी 0 होऊन जाईल. 9 minus 5 जे आहे पहा, हे 9 मधून 5 गेले तर इथं राहील 4. 8 मधून 1 गेला, that is 7, and that 1 5, म्हणजे तुमचं उत्तर आहे 1574. आणि या ठिकाणी 99x असं आलेलं आहे. आफ्टर x is equal to 1574 divided by 99. So this is the final fraction we get here. Therefore मी असं लिहीन 15.89 recurring, that is equal to 1574/99. तर हे आलेलं आहे आन्सर. After this we are moving on the last example of this exercise, that is 2. फर्स्ट दिलाय तुम्हाला 2.514 recurring. आता यामध्ये 3 डिजिट रिकर होत आहेत पहा. तर मग मी फर्स्ट कन्सिडर करतो लेट x is equal to 2.514 recurring and 1000x is equal to 2514.514 recurring. This is equation 1 here, equation 2. आता इक्वेशन 2 मधून 1 ला आपण सबट्रॅक्ट करू. म्हणजे या ठिकाणी 1000x minus x, that is equal to 2514.514 minus 2.514 recurring. So these are the recurring here. लक्षात ठेवा रिकरिंग जो पार्ट आहे तो सबट्रॅक्शन मध्ये 0 होऊन जातो आणि मग तो 0 झाल्याच्या नंतर 4 minus 2 करा, that is 2 152. आता या ठिकाणी 999x आलेला आहे. आणि फायनली x is equal to 2512 divided by 999. तर हे तुमचा आन्सर आलेला आहे. दिस इज द लास्ट फ्रॅक्शन and therefore we say 2.514 recurring
that is equal to 2512 upon 999. तर अशा पद्धतीनं फायनली आपल्याला आन्सर मिळालेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण इथं कंप्लीट केलेला आहे प्रॅक्टिस सेट 2.1 ऑफ रियल नंबर. तर आता आपण बघणार आहेत की √2, √3, √5 अशा प्रकारचे जे इरॅशनल नंबर्स असतात, हे इरॅशनल नंबर्स आपण आपल्या नंबर लाईनवर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार आहात. अशा नंबरला नंबर लाईनवर रिप्रेझेंट करण्यासाठी काही वेळेस आपल्याला पायथागोरस प्रमेयाची हेल्प त्या ठिकाणी घ्यावी लागेल. पायथागोरस थिअरम सर्वांना माहिती आहे. हायपोटेनियस स्क्वेअर इट इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. तर अशा थिअरमच्या मदतीने आपण हे करणार आहेत. तर चला सुरू करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा √2 जर मला नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचं असेल तर ही नंबर लाईन मी इथे ड्रॉन केलेली आहे पहा. आता √2 रिप्रेझेंट करत असताना पहिला जो तुमचा रूल आहे, नियम आहे, तो अशा स्वरूपाचा आहे की काय, आपण सगळ्यात सुरुवातीला 1 हा जो डिजिट आहे याच्यावर एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉन करणार आहेत. नंबर लाईनच्या 1 याच्यावर एक परपेंडिक्युलर इमॅजिन करा की परपेंडिक्युलर आपण ड्रॉन केलेला आहे. आता आपल्या 0 to 1 किंवा ह्या परपेंडिक्युलर पर्यंत जे डिस्टन्स आहे ते 1 युनिट आहे. तर ह्या परपेंडिक्युलरवर देखील आपण 1 युनिट एवढं डिस्टन्स त्या ठिकाणी घेणार आहोत. पहा, हे 1 युनिट डिस्टन्स जे आहे ते मी घेतलेलं आहे. म्हणजे माझ्या 0 to 1 लाईन सेगमेंटची जी लेंथ आहे तेवढीच लेंथ मी इथं या सेगमेंटची सुद्धा केलेली आहे. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी मी काही पॉइंट्स या ठिकाणी घेतोय पहा. दॅट इज A, B अँड दिस इज C. आता फायनली आपण थोडासा विचार करू पहा. BC लेंथ किती आहे? 1 आहे. AB लेंथ किती आहे? 1 आहे. आता आपण AC ही लेंथ जर ड्रॉन केली तर AC लेंथ, तर AC लेंथ किती असली पाहिजे याचा विचार करू. तर अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम इन ट्रायंगल ABC मी असं म्हणन AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे आपण पायथागोरस थिअरम प्रमाणे केलेलं आहे. AB चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर आहे, 1च असेल. BC चा स्क्वेअर म्हणजे सुद्धा 1 चा स्क्वेअर, दॅट इज ऑल्सो 1, दॅट इज 2. 1 + 1 2. सो AC स्क्वेअर जर 2 असेल तर AC किती येईल पहा? √2. म्हणजे लेंथ AC ही आपली √2 आलेली आहे. आता तुम्ही तुमच्या कंपास बॉक्स मधून कंपास घ्यायचा आहे आणि या कंपासच्या सहाय्यानं ह्या कंपासचं एक टोक आपण या C वर प्लेस करू आणि C वर प्लेस करून आपण AC एक मेजर घ्यायचा आहे आणि आपल्या नंबर लाईनवर एक या ठिकाणी चाप ओढून घ्यायचा आहे. तर पाहतो इथं येतोय. आता पहा, हे जे डिस्टन्स मला भेटलंय किंवा या पॉइंटला मी नाव देतोय x. डिस्टन्स CS आणि डिस्टन्स CA हे इक्वल डिस्टन्स आहेत. याचा अर्थ हा जो पॉइंट आहे ना, ह्या पॉइंटचं जे प्लेस आहे त्याला एक नंबर असोसिएट आहे, जो नंबर आहे √2 है ना. हा नंबर किती आहे? √2. x शी रिलेटेड नंबर आहे √2. कळालं मी कसं काढलाय? हा कंस आपण अशा पद्धतीने चाप या ठिकाणी टाकतो विथ हेल्प ऑफ कंपासच्या मदतीने केलं मी हे. तर तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की √2 आपल्या नंबर लाईनवर कसा आलेला आहे. आफ्टर दिस वी हॅव टू रिप्रेझेंट द √3 ऑल्सो. आता √3 रिप्रेझेंट करण्यासाठी पहा, आता CX हा बेस आपण कन्सिडर करू आणि X पॉइंट जिथं की √2 आपण दाखवलेला आहे त्या ठिकाणी आपण एक परपेंडिक्युलर परत ड्रॉन करू. हा परपेंडिक्युलर ड्रॉन करून ह्या परपेंडिक्युलरवर 1 युनिट डिस्टन्स घ्यायचा आहे. दॅट इज द 1 युनिट डिस्टन्स हियर. हे 1 युनिट डिस्टन्स याच्या एवढा आहे. आता जर या पॉइंटला आपण नाव दिली दिस इज X आणि हा पॉइंट कुठला घेता येईल? लेट दॅट इज द D पॉइंट हियर. तर CD डिस्टन्स हे किती असेल याचा विचार करूयात आपण. दिस इज द CD डिस्टन्स. आता पहा, अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम CD चा स्क्वेअर इट इज इक्वल टू CX स्क्वेअर प्लस DX स्क्वेअर.
आता जो cx आहे आपला दॅट इज √2, ह्याची लेंथ आहे √2 हियर इथपर्यंत. मग √2 चा स्क्वेअर किती येईल तर 2 येईल प्लस आता dx लेंथ ही 1 आहे तर त्याचा स्क्वेअर 1च राहील. तो फायनली किती येईल हे 3. तर cd स्क्वेअर ची लेंथ आली आहे 3 आणि म्हणून आपण cd इज इक्वल टू √3 म्हणू शकतो. म्हणजे cd लेंथ जी आहे दॅट इज √3. आता मगाच्याच पद्धतीने आपण परत हा कंपास यूज करू. cd एवढं डिस्टन्स आपण दोन्ही कंपासच्या टोकांमध्ये घेणार आहेत आणि एक मगासारखा चाप इथं ड्रॉ करणार आहेत. तर पहा तो कशा पद्धतीने जाईल. तो जर आपण अशा पद्धतीने इथं ड्रॉ केला तर तो इथं याच्यावर येणार आहे. तर हा जो इथं नंबर मला भेटलेला आहे दिस इज द नंबर हियर दॅट इज √3. तर तुमच्या लक्षात आलं असेल की √2 √3 कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचे. आता आपण जर विचार केला की √5 आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचं आहे. तर √5 रिप्रेझेंट करण्यासाठी आपण जो परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे तो कुठं करायचा आहे 2 वर करायचा आहे. पहा 2 वर जर परपेंडिक्युलर मी इथं ड्रॉ केला अशा पद्धतीनं आणि 1 युनिट हे डिस्टन्स मी इथं घेतलं तर हे 1 आहे आणि हे टोटल डिस्टन्स 2 वरच्या पॉइंटला आपण नाव देऊ e. तर CE डिस्टन्स 2 आहे ना. दिस डिस्टन्स CE इज व्हॉट 2 आणि DE डिस्टन्स हे 1 आहे. तर मग ह्या पॉइंटला आपण इथं नाव द्यायचं आहे F. CF डिस्टन्स हे किती असेल तर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम अगेन ट्रायंगल जो आहे पहा CEF मध्ये बघा CE चा स्क्वेअर घेणार आहेत आपण. सॉरी फर्स्ट आपण CF स्क्वेअर म्हणू दॅट इज इक्वल टू CE स्क्वेअर प्लस FE स्क्वेअर. तर CE ची लेंथ आहे 2 तर 2 चा स्क्वेअर करा दॅट इज 4 प्लस FE ची लेंथ 1च आहे त्याचा स्क्वेअर 1च राहील दॅट इज 5 आणि मग CF ची लेंथ जर आपण घेतली तर ती √5 येते. म्हणजे CF जर √5 असेल तर परत कंपासच्या मदतीने मी असा इथं चाप टाकेन आणि हा जो नंबर इथं मला भेटतोय दॅट इज √5. तर अशा पद्धतीने आपण हे नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो. अशाच प्रकारे तुम्हाला पुढं √6 रिप्रेझेंट करता येईल है ना. √5 वरच परपेंडिक्युलर काढून त्या ठिकाणी करता येईल ते. त्याच पद्धतीने √7 करता येईल. √6 वर जर आपण ते काम केलं तर √7 आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. तर अशा प्रकारे कोणताही नंबर आपण नंबर लाईनवर इरॅशनल नंबर हा नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो. नेक्स्ट आता आपण या ठिकाणी बघणार आहेत डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर्स. डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर्स म्हणजे काय तर जे √2 आहे √3 आहे √5 असेल हे आपण डिव्हिजन मेथडनं ह्यांचं रूट आपण कसं फाइंड करणार. ह्यांचं रूट जे आहे हा एक नॅचरल नंबर किंवा होल नंबर येणार नाही आहे. हा जो नंबर आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे तो डेसिमल फॉर्ममध्ये असेल. आणि लक्षात ठेवा इरॅशनल नंबरचा जो डेसिमल फॉर्म येतो तो नॉन रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की जे इरॅशनल नंबर्स असतात ह्या इरॅशनल नंबरचा जो डेसिमल फॉर्म येतो हा डेसिमल फॉर्म नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग अशा स्वरूपाचा असतो. जर डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग येत असेल किंवा रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग टाईपचा येत असेल तर तो डेसिमल फॉर्म हा रॅशनल नंबरचा असतो. आता पाहूयात की आपल्याला √2 असेल किंवा √3 असेल याचा डेसिमल फॉर्म कशा पद्धतीने फाइंड करता येईल. म्हणून मी दिलेला आहे फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 2 and 3 युजिंग डिव्हिजन मेथड. आता ज्या मेथडनं आपण 2 आणि 3 चं स्क्वेअर रूट या ठिकाणी काढणार आहोत त्या मेथडला डिव्हिजन मेथड असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता ही मेथड काही विद्यार्थ्यांना खूप अवघड अशी वाटते, क्रिटिकल वाटते, लवकर त्या ठिकाणी समजत नाही. परंतु मी तुम्हाला ही डिव्हिजन मेथड एक वेळेस व्यवस्थित अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर ती तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात राहील हे 100%. तर चला पाहू यामध्ये आता जो √2 आपण फर्स्ट फाइंड करू दॅट इज द स्क्वेअर रूट ऑफ 2 असं या ठिकाणी म्हणून मी. आता हे करत असताना पहा काय करायचं आहे. फर्स्ट एक आडवी रेषा अशी या ठिकाणी मारून घ्यायची आहे हॉरिझॉन्टल लाईन आणि नंतर एक थोडीशी अशी क्रॉस
वर्टिकल लाईन इन्क्लाइंड अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे. आता हे केल्यानंतर तुम्ही कशाचं रूट काढताय तर 2 चं, म्हणजे इथं आपण लिहू 2 आणि 2 च्या नंतर आपल्याला काय करायचंय पहा, अशा 0च्या पेअर्स या ठिकाणी घ्यायच्या आहेत. आता लक्षात ठेवा हे जे रूट येणार आहे हे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग येणार आहे, म्हणजे आपण अशा कितीही 0च्या पेअर्स घेतल्या तरी चालतंय, पण मी इथं 4 पेअर्स या ठिकाणी घेणार आहे. आता चला पाहू पहिल्यांदा काय करायचंय. हे केल्यानंतर थोडीशी खाली जागा सोडून एक आडवी रेषा या ठिकाणी परत तुम्हाला ओढायची आहे अशा प्रकारे. आता पहा मी एक गोष्ट सांगतोय ती समजून घ्या. तुम्हाला असा नंबर या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे की ज्या नंबरनं त्यालाच गुणल्याच्या नंतर त्यालाच मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला 2 भेटेल का असा कुठला नंबर आहे आपल्याकडं. तर चला पहा आपण सिरियली जाऊ. मी जर 1 घेतलं, 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 1 येत आहे, आणि मी जर 2 घेतलं आणि 2 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 4 येतं. तर 4 हा डिजिट आपल्या त्या 2 पेक्षा कसा आहे जास्त आहे, म्हणून आपल्याला 2 घेऊन चालणार नाही. मी काय करू शकतो 1 × 1 असं या ठिकाणी घेऊ शकतो, याचा आन्सर 1 येणार आहे. म्हणजे आपल्याला 2 नाही भेटलं तरी चालतंय, परंतु 2 च्या अलीकडचा नंबर भेटला पाहिजे, लहान भेटला पाहिजे. म्हणून मग मी या ठिकाणी 1 सिलेक्ट करतोय. सो देअरफॉर 1 हियर. आता हे 1 मी इथं लिहिणार आहे, परत 1 इथं लिहिणार आहे आणि 1 मी याच्या खाली देखील लिहिणार आहे. पहा मी कुठं कुठं लिहिलंय, 3 प्लेसवर लिहिलंय. 1 हियर, सेकंड हियर अँड थर्ड हियर. आता या दोघांची करायचे सम, इकडचे डिजिट आहे त्यांची सम करायचे आणि इथं आपल्याला हे गुणाकार करा. 1 × 1 किती येत आहे, दॅट इज 1 ते इथं लिहा आणि ह्यांच्यामध्ये करा सबस्ट्रॅक्शन, हे वजा करायचं आहे लक्षात घ्या. मग इथं होईल 2 आणि इथं किती राहील, दॅट इज 1. हे झाल्यानंतर आता ही पहिली पेअर आपल्याला इथं खाली घ्यायची आहे. हे कळालंय. हे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण फर्स्ट पेअरला खाली घेतलेला आहे. आता काय करा, हा नंबर किती दिसतोय पहा, 100 नंबर हा दिसतोय. आता ह्या 2 च्या समोर असा अंक ठेवायचा आहे. समजा जर मी असं ठेवलं पहा 1 ठेवलं आणि याला 1 नेच मल्टिप्लाय करायचं, किती येत आहे हे, दॅट इज 21 असेल लागले. मी जर 2 ठेवलं तर किती येत आहे पहा, 22 दॅट इज 44 येईल. 22 × 2 केलं तर 44 येईल, 100 पेक्षा लहान आहे. 23 × 3 केलं तर 9 and this is 69 येत आहे. 24 × 4 केलं तर 8 and that is 16 and that is 819 येत आहे. म्हणजे हा क्लोज नंबर येतोय पहा. म्हणजे आपण इथं काय करणार आहे, 4 प्लेस करू, इथं 4 लिहू, इथं पॉइंट देऊन टाकायचा आहे आणि इथं 4 लिहायचं आहे. ह्या नंतर आपण एक आडवी रेषा इथं मारून घेऊयात. ही आडवी रेषा मारून घेतल्यानंतर 4 ने 4 ला मल्टिप्लाय करा, 4 × 16 कॅरी 1 हातच्या 1 येतोय, 4 × 1 = 9, 96 झालेला आहे. तर इथं सम करा, इथं सबट्रॅक्ट करा. तर इथं येईल 8, इथं येईल 2. फायनली 10 - 6 करायचं आहे, दॅट इज 4 कॅरी 1. 10 - 10 0, म्हणजे इथं शिल्लक राहिलेला आहे 4. फायनली आता पुढची पेअर आपण या ठिकाणी आणखीन एक खाली घेतली. तर इथं डिजिट आपल्याला नंबर जो भेटलाय तो आहे 400 आणि इकडे भेटलाय 208. आता जर मी याच्या समोर 1 लिहिला तर या ठिकाणी आपण इथं 1 लिहू शकतो आणि 1 ने 1 ला मल्टिप्लाय, समजा आपण इथं 2 लिहिला असता तर या ठिकाणी 400 चा नंबर पुढे जातोय, म्हणजे मी इथं 1 1 आणि इथं पण लगेच मी 1 लिहिणार आहे. अशा पद्धतीने याला ऍड करून टाका, दॅट इज 2 8 2. मल्टिप्लाय करा 2 8 1 आणि हे सबट्रॅक्शन करायचं आहे. सो दॅट इज 9 कॅरी 1. 10 - 9 दॅट इज 1 कॅरी 1 अँड दिस इज 1 119 अशा प्रकारे आलेला आहे. आता परत आपण थर्ड पेअर या ठिकाणी खाली घेऊ 0 0. ही थर्ड पेअर खाली घेतल्याच्या नंतर आता जो नंबर भेटलाय तो आहे 11900. आता याच्या समोर जर आपण ठेवलं किती 1 तर हा 2000 होणार आहे. 11000 म्हणजे आपण या ठिकाणी 4 जर ठेवला पहा 4 तर इथं पण मला 4च लिहावं लागेल, यामध्ये इथं 4 लिहावं लागेल. आता 4 ने मल्टिप्लाय करून घ्या. चला
4 4 चौक 16 ला 6 हातचे 1, 4 दोन्ही 8 आणि ते 1 9, 8 चौक 32 ला 2 हातचे 3, 4 दोन्ही 8 आणि 3 11. अशा पद्धतीने आणि ही सम करायची दॅट इज 8 हियर 2 8 2. आता पहा इथं सबट्रॅक्शन करावं लागेल दॅट इज 4 कॅरी 1, 10 minus 10 0 कॅरी 1, 9 minus 3 दॅट इज 9 minus 3 जर केलं तुम्ही दॅट इज द 6 हियर 0 0. आता फायनली लास्ट पेअर आपण परत खाली घेणार आहेत. लास्ट पेअर खाली घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आता इथं विचार करायचा की याच्या समोर कुठला डिजिट आपण ठेवला पाहिजे. तर हे नंबर एक वेळेस पाहू 60,400 इथं ठेवल्यानंतर हे आपल्याला होईल 28,000. म्हणजे मला वाटतं 2 हा नंबर या ठिकाणी सफिशियंट आहे ना 2. तर इथं पण 2च घ्या 2 ने मल्टिप्लाय करायचंय. इथं देखील 2 लिहून टाकायचंय. 2 दुने 4, 8 दुने 16 ला 6 चे 1, 4 दुने 8 आणि 2 दुने 4 आणि 5, 8 दुने 16 ला 6 चे 1 येईल इथं आणि 2 दुने 4 आणि 5. तर अशा पद्धतीने हे आलेलं आहे. तर सबट्रॅक्शन करू याचं आणि याचं सम करायचे दॅट इज 4 8 2 8 2 आणि हे सबट्रॅक्शन केल्यानंतर 6 कॅरी 1 3 कॅरी 1 देन 14 मधून 6 घालवायचे 8 दॅट इज कॅरी 1 अगेन 10 minus 7 दॅट इज 3 कॅरी 1 0 येईल ते. आणि अशा पद्धतीने आपण पेअर्स पुढे करून ही डिव्हिजन ची प्रक्रिया आपण कंटिन्यू त्या ठिकाणी पुढे नेऊ शकतो. आणि फायनली तुम्हाला हे असं भेटेल. म्हणजे हे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग स्वरूपाचं डेसिमल फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. तर ही प्रोसेस लक्षात घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने डिव्हिजन मेथडने कुठल्याही नंबरचा आपण रूट काढू शकतो. तर अशाच पद्धतीने आपण स्क्वेअर रूट ऑफ 3 हे देखील बघणार आहेत. तर 3 साठी फर्स्ट मी एक हॉरिझॉन्टल लाईन या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. दिस इज अ हॉरिझॉन्टल लाईन आणि इन्क्लाइन व्हर्टिकल लाईन अशा पद्धतीने आपण काढतोय या पद्धतीने. आता पहा यामध्ये आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 3 काढायचं आहे म्हणून इथं आपण 3 लिहू. नंतर एक 0च्या त्या ठिकाणी पेअर्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. तर ह्या 0च्या पेअर्स मी घेतलेल्या आहेत. आता पहा यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण असा कोणता डिजिट घेऊ शकतो की ज्याला त्यानंच गुणल्यानंतर 3 किंवा 3 पेक्षा कमी अशी संख्या भेटेल. तर मी 2 घेतलं तर 2 ने 2 ला मल्टिप्लाय जर आपण करू तर त्या ठिकाणी 4 होत आहे. 3 पेक्षा जास्त होतं. म्हणून मी या ठिकाणी फर्स्ट डिजिट जो घेतोय दॅट इज 1. इथं देखील 1 घ्या, इथं प्लस म्हणा आणि हा 1 पॉइंट असा आपण घेतलेला आहे. आता पहा मी काय करतोय या 1 ने 1 ला मल्टिप्लाय करा दॅट इज 1 हियर. यामध्ये सबट्रॅक्शन करायचं आहे. तर इथं येईल तुम्हाला 2 आणि हे सबट्रॅक्शन केल्यानंतर देखील येईल 2. वरून ही पेअर खाली घेतली तर हे झालंय 200. आता ह्या 2च्या समोर कोणता अंक लिहून त्यालाच मल्टिप्लाय केल्यानंतर 200 किंवा त्यापेक्षा लहान डिजिट आपल्या नंबर त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. म्हणून मी पहा इथं काय करतोय 7 7 इथं 0.7 द्यायचा आहे. वर आडवी लाईन पुन्हा एक कोडायची आहे दॅट इज प्लस 7 दोन्ही 14 ला 4 हातचे 1 सॉरी 7 7 49 हातचे 4 इथे येतील आणि 7 दोन्ही 14 15 16 17 18 189 होते पाहिजे 189. हा आता आपण या ठिकाणी हे सबट्रॅक्शन करून टाकायचंय. 10 minus 9 that is 1 carry 1. 10 minus 9 again 1 carry 1 0 झालेला आहे. परत 0 0 घ्या. ही सम करा 7 दोन्ही 14 ला 4 1 आणि हे 3. तर 34 वर असा कोणता डिजिट आपण ठेवून 1100 हे मिळवू शकतो. तर मला वाटतं आपण जर इथं 3 ठेवला पहा आणि इथं 3 घेतला तर अशा पद्धतीने आपल्याला 3 त्रिक 9 3 चौक 12 ला 2 हातचे 3 त्रिक 9 ने 1 10 बरोबर जातोय आपण दॅट इज 6 4 3. हे प्लस केलं हे सबट्रॅक्ट करणार आहेत आपण 3 घेतलेला इथं लिहून टाका. अशा पद्धतीनं 10 minus 9 that is 1 carry 1. 10 minus 3 that is 7 carry 1
अँड दॅट इज 0 0. परत आपण एक पुढची पेअर खाली घेणार आहे. आता पहा आपल्याला काय करायचं, इथे एक नंबर ठेवायचा म्हणजे 3000 समथिंग होईल काहीतरी आणि हे 7000 म्हणजे सहजिकच आहे इथं आपण 2 ठेवणं आवश्यक आहे. या 2 ने आपण मल्टिप्लाय करू. 2 दुने 4, 6 दुने 12 ला 2, 2 दुने 4, 4 दुने 8 आणि 2 10 होईल. आजचे 1, 3 दुने 6 आणि 7. आता इथं सम करून घ्यायचे, दॅट इज 4, 6 4 3. इथं सबट्रॅक्शन करा, दॅट इज 6 कॅरी 1, 7 कॅरी 1, परत 0 आणि 0. तर पुढे कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही पुढची पेअर खाली घेऊ शकता आणि ही डिव्हिजनची प्रोसेस त्या ठिकाणी पुढे